नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलंय। तब्बल 72 जागांवर भाजपला यश मिळवता आलेलं आहे आणि या सगळ्यानंतर आता लगबग सुरू झाली आहे ती गटनेता निवडीची। मात्र शहरात गटनेता पद निवडीवरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे आणि स्वतः या ठिकाणी आम्ही गटनेता होणार अशा प्रकारचे कार्यकर्ते जे आहेत अनेक नगरसेवकांचे ते सोशल मीडियावरती त्यांच्या नेत्यांना प्रमोट करताय आणि या सगळ्यामुळे भारतीय जनता पक्षामधल्या अनेक नगरसेवक मात्र यामुळे अडचणीत येत आहे किंवा बुचकळ्यात सापडताय। नेमकं काय होतंय या सगळ्या प्रकरणी बोलण्यासाठी आपल्यासोबत अध्यक्ष आहेत शहराचे। शहरामध्ये आता ही जी काही चर्चा सुरू आहे गटनेते पदाची याकडे कसं बघताय किंवा काही ठरलंय का तुमचं? असं अजून काही ठरलेलं नाही। गटनेता पदाची निवड ही सर्व नगरसेवकांबरोबर चर्चा करून तो प्रदेश कोर कमिटी भाजपला अहवाल जाईल आणि त्यानंतर भाजपचा गटनेता निवडला जाईल। वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही। मात्र जो गटनेता असेल तो पक्षातला अर्थात जुना कार्यकर्ता किंवा जुना पदाधिकारी असेल की जे नवे पक्षामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतले त्यांच्यापैकी कोणी एक असेल? शक्यतो भारतीय जनता पार्टीचा गटनेता हा पक्ष संघटन ओरिएंटेडच असेल अशी आम्हाला खात्री आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकमध्ये तुमची महायुती जी राज्यात आहे त्यातले सगळे पक्ष वेगवेगळे लढले। अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी वेगळी लढली, भाजप वेगळी लढली, आता मात्र सत्ता स्थापन करण्याची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन पक्षांना जे राज्यात तुमच्यासोबत आहे इथे त्यांना एकत्र घेण्याचा काही पर्याय किंवा विचार केला जातोय का? निवडणुका स्वतंत्र लढूनही एकत्र आल्याचे आपण काही ठिकाणी बघितलेले आहे आणि जर समजा केंद्रात आणि राज्यात महायुती आणि एनडीए म्हणून जर ते आमच्याबरोबर असतील आणि त्यांची एकत्र काम करायची इच्छा असेल तर मला वाटतं त्यातून एक चांगला संदेश जाईल असं मला वाटतं। पण सत्तेतला वाटा तुम्ही त्यांना देणार का? पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेली आहे आणि सत्तेतला वाटा द्यायचा विषय जो राहील तो प्रदेश कोर कमिटी घेईल त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू। परंतु एक आपण ही सगळी निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढलेली आहे, हे सगळे उमेदवारी वाटप असेल किंवा ही निवडणूक प्रक्रिया हे सगळं आपण बघितलेलं आहे। मग अशा वेळेला सत्तेचा वाटा ज्यावेळेला द्यायची वेळ येईल त्यावेळेला तुमचं व्यक्तिगत काय मत या सगळ्या प्रकरणावर? माझं संघटना भाजप पक्ष संघटना म्हणून व्यक्तिगत मत असं राहील की 72 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आणि प्रत्येकाला न्याय जर द्यायचा असेल तर माझं मत आहे जसं मागच्या वेळेस 66 नगरसेवक निवडून आले आणि शक्यतो प्रत्येकाला न्याय मिळाला प्रत्येक ठिकाणी, तसं जर केलं तर एक चांगला संदेश जाईल संघटनेत असं मला वाटतंय। एक महत्त्वाचा आणखी मुद्दा शहरात सुरू आहे तो म्हणजे स्वीकृत नगरसेवकांचा। स्वीकृत नगरसेवकांबाबत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल किंवा घोडेबाजाराची तयारी सुरू झालेली आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। भाजपकडे 72 जागा आहेत, जवळपास 7 स्वीकृत नगरसेवक आपले भाजपचे सभागृहात जाणार आहे। याबाबत पक्षाची काही हे झाली आहे का, प्लॅनिंग झालं आहे का? भारतीय जनता पार्टीचे आपण म्हटल्याप्रमाणे 7 नगरसेवक जातील असं म्हटलंय, परंतु मला अशी माहिती मिळाली की 10 असं काहीतरी प्रमाण येणार आहे अशी माहिती मिळाली। परंतु जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत म्हणून जातील ते निश्चितच संघटना ओरिएंटेड असतील, संघटनेला पूरक असतील, संघटनेच्या कामकाजात त्यांचा फायदा होईल असेच नगरसेवक भारतीय जनता पार्टी देईल। जे काही पराभूत झालेत नगरसेवकांमध्ये त्यांच्यातलाही काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला स्वीकृत म्हणून सभागृहात संधी मिळावी त्यासाठीची त्यांची लॉबिंग सुरू आहे किंवा जे पराभूत झाले त्यांच्यापैकी कोणी असेल का? लॉबिंगमुळे तिकीट मिळतं किंवा स्वीकृत सदस्य केलं जातं असं भारतीय जनता पार्टीत चालत नाही। आपण स्वीकृत नगरसेवकांबाबतही आत्ता बोललं की घोडेबाजार होईल किंवा घोडेबाजाराची शक्यता आहे। भारतीय जनता पार्टीचं असं कधी झालेलं नाही आणि होणारही नाही। प्रश्न हा आहे की जे काही नगरसेवकांना आपण उमेदवारी दिलेली होती त्यापैकी काही लोक पराभूत झालेले आहे, त्यांच्यापैकी काही लोकांची मागणी आहे की त्यांना स्वीकृत करावं, त्याचा विचार केला जाईल का सगळे नवीन लोकांना संधी दिली जाईल? पराभूत उमेदवारांना वाटत असेल की आम्हाला तिकीट दिलं, आम्ही पराभूत झालो, आम्हाला स्वीकृत करावं, परंतु माझं असं मत आहे का कुठंतरी कमी पडलं म्हणून ते पराभूत झालेले आणि त्यांनी परत काहीतरी आत्मपरीक्षण करावं। पक्ष म्हणून आम्ही पण आत्मपरीक्षण करू की आम्ही कुठं पडलो, कोणत्या ठिकाणी कमी पडलो आणि त्या दृष्टीनं परत कामाला लागलं तर मला वाटतं पुढच्या निवडणुकीला परत यश मिळेल असं मला वाटतंय। परंतु माझं असं ठाम मत आहे की पराभूत उमेदवारांऐवजी पक्ष संघटनेला पूरक जे असतील त्यांनाच स्वीकृत करावं असं माझं मत आहे।
पक्षातले काही एकदम निष्ठावान कार्यकर्ते होते, त्यांनी बंडखोरी केली, ते पराभूत झाले, त्यांच्यापैकी काहींना संधी देण्याचा प्रयत्न असेल का यात? बंडखोरी केलेल्यांचा प्रश्नच नाही, त्यांची ऑलरेडी आम्ही हकालपट्टी केलेली 6 वर्षाकरता, आणि त्यांना कसं स्वीकृत देणार आम्ही? आमच्या पक्षाशी जे भारतीय जनता पक्षाबरोबर जे प्रामाणिक काम केले, प्रामाणिक राहिले, त्यांचाच विचार होईल. आपण बघतोय हे होते नाशिक भाजप शहराचे अध्यक्ष आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गटनेता नियुक्तीसाठी जो भाजपचा निष्ठावान असेल त्याला संधी दिली जाईल. मात्र आयारामांपैकी कोणाला संधी देण्याबाबतचा जर निर्णय झाला तर तो पक्ष पातळीवर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून जी स्वीकृत नगरसेवकांची यादी तयार केली जाते त्यामध्ये नेमकं कोण राहील, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल का, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात असताना अध्यक्षांनी मात्र यावर स्पष्टीकरण दिले. भाजपमध्ये असा कुठलाही घोडेबाजार होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना उमेदवारी दिली होती त्यांच्यापैकी पराभूत झालेल्यांना पुन्हा स्वीकृत म्हणून संधी दिली जाईल का, तर त्याला देखील त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे निश्चित भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावानांना या स्वीकृत नगरसेवक पदावर संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.